नमस्कार. बघा, आज या ठिकाणी जो पेपर झालेला आहे कशाचा कामगार निरीक्षक भरतीचा जो पहिली शिफ्ट आहे. तर आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून पहिल्या शिफ्टला ऍक्च्युअल मध्ये कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहेत त्याचा एक आढावा घ्यायचा आहे, जेणेकरून जी काही आज इतर शिफ्ट होणार आहेत त्या शिफ्ट मधील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना थोडाफार एक लक्षात यावं की कोणत्या लेवलचे प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर जे काही उद्याच्या शिफ्ट साथीचे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा काही गोष्टी क्लिअर व्हाव्या अनुषंगाने आपण पटापट या ठिकाणी बघणार आहे. बघा, मराठी जर घटक बघितला तर मराठी घटकामध्ये दोन प्रश्न तुमचे कशावरती होते, विरुद्धार्थी शब्दांवर या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. नेक्स्ट जर बघितलं तर तीन प्रश्न होते की ज्या म्हणी आहे या म्हणींवर विचारलेले आहे. नंतर विशेषणावर प्रश्न आहे. नंतर जर बघायला गेलं तर या ठिकाणी बघा तुम्हाला समानार्थी शब्द, नंतर जे नाम या घटकावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. नंतर आहे सगळ्यात महत्वाचं की पुस्तक आणि लेखक यावरती जसं TCS नेहमी प्रश्न विचारतात त्या अनुषंगाने पुन्हा एकदा तीन प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा पार्ट ज्याला आपण उतारा जो आहे जो की विचारला जातो बेसिकली, तर तो या शिफ्टमध्ये उतारा मराठीमध्ये विचारण्यात आलेला नव्हता. नेक्स्ट घटक बघा या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे पुढचा घटक जो आहे तर तो आहे इंग्लिश. आता या इंग्लिश घटकामध्ये जर बघायला गेलं तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा नोटीस करण्यासारखा पॉइंट म्हणजे की तुम्हाला या ठिकाणी काय विचारलेलं आहे, तुम्हाला पॅसेज जो आहे तो पॅसेज या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. किती क्वेश्चन आहेत तर तुमचे 5 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. नेक्स्ट बघा पुढचा घटक आहे की यामध्ये अजून यांनी काय विचारलं तर अजून आहे तुमचा पॅराजंबलवर एक क्वेश्चन होता. पॅराजंबल जसा की जो सेम पॅटर्न त्यांनी फॉलो केलेला आहे. नंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन याच्यावरती प्रश्न आहेत. नेक्स्ट आहे जे आर्टिकल्स आहे आर्टिकल्सवर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. नंतर सेंटेन्स रिअरेंजमेंट हा एक प्रकार असतो. सेंटेन्स रिअरेंजमेंट यावर सुद्धा 2 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. अँटोनिम्स विचारण्यात आलेले होते, पण या ठिकाणी जर बघायला गेलं तर सिनोनिमवर प्रश्न विचारण्यात आलेला नाही. हा झाला तुमचा इंग्लिशचा पॅटर्न. त्यानंतर बघा नेक्स्ट जो पॅटर्न आहे तो आहे जीकेचा. तर जीके मध्ये जो इतिहास आहे इतिहासामध्ये 3 प्रश्न विचारण्यात आलेले होते. यामध्ये जर बघायला गेलं तर हडप्पा संस्कृतीवर प्रश्न होता. नंतर जालियनवाला बाग जो काही हत्याकांड आहे तर याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि पुढचा घटक आहे की प्रार्थना घटक, प्रार्थना समाज यावर सुद्धा काय या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नेक्स्ट पॉइंट बघा या ठिकाणी जो सायन्स आहे सायन्सवर आपल्याला तब्बल 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. नंतर जर बघितलं तर करंट वरती किती प्रश्न होते तर 3 प्रश्न. यामध्ये बेसिकली त्यांनी आता जे काही पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहे पद्म पुरस्कारावर या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्याच्यानंतर जे काही मैत्री संस्था आहे याच्याशी रिलेटेड सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार जॉग्राफीवर या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला नाही. तर एक बेसिकली जर बघायला गेलं तर हा जीकेचा पॅटर्न होता. जर रिझनिंग बघायला गेलं तर रिझनिंग मध्ये बघा जी काही आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे काय आहे की बैठक व्यवस्था आहे. नंतर सेंटेन्स रिअरेंजमेंट आहे, संख्या मालिका आहे, अक्षर मालिका आहे. या सगळ्या घटकांवर या ठिकाणी काय विचारल्या गेलेले तर प्रश्न विचारल्या गेलेले आहेत. तर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे या व्हिडिओचा तो म्हणजे तांत्रिक घटकावर जे काही कायदे बाबा आम्ही आतापर्यंत तयारी केलेली आहे तर त्या कायद्यामध्ये कुठे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. बघा आपल्या अभ्यासक्रमामध्ये 2 कायदे मेन्शन केलेले होते. त्यामध्ये एक होता महाराष्ट्र खाजगी सुरक्षा अधिनियम. हा जो प्रश्न नियम आहे खाजगी सुरक्षा तर याच्यावरती मॅक्झिमम या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहे. जे 2-3 कॅन्डिडेटचे आम्ही रिव्ह्यू घेतले त्यांच्या म्हणण्यानुसार या कायद्यावर 32 प्रश्न होते. आता जर बघायला गेलं तर यामध्ये काय झालं की 1969 नंतर आहे बघा 1973 नंतर आहे 1981. नंतर यामध्ये ज्या काही अमेंडमेंट्स आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत असं जे काही कॅन्डिडेट आहे त्यांनी सांगितलंय. त्याबरोबर एक कायदा विचारलेला आहे तुम्हाला लोह पोलाद असंघटित कामगार म्हणजे हा बेसिकली काय आहे की हा तुमचा खाजगी सुरक्षा रक्षकाच्या संदर्भातला हा जो अधिनियम होता त्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला लोह पोलाद असंघटित कामगार 1973 यावर सुद्धा काही प्रश्न बघायला मिळतात. नंतर बघा 8 प्रश्न जे होते तर ते होते आपले माथाडी कामगार सुरक्षा अधिनियम जो आहे 1969 चा तर त्याच्यावरती 8 प्रश्न होते. यामध्ये जर बघायला गेलं
तर जे उमेदवार आहे त्यांनी सांगितलं की कलम क्रमांक 3, कलम क्रमांक 8, नंतर कलम क्रमांक 15, कलम क्रमांक 17, इव्हन या 17 मध्ये ABCD असे सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे कलमांवर सुद्धा काही प्रश्न होते. तर आता हे झाले पहिल्या शिफ्टला तर बेसिकली या 2-3 कायद्यांवरच आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. पण आता येणाऱ्या ज्या काही शिफ्ट आहेत त्यामध्ये अजून कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आता बघायचा पार्ट आहे पुढे. तरी सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये 2 अधिनियम व्यवस्थितरित्या दिलेले आहेत, खाजगी सुरक्षा आणि माथाडी कामगार. तर जे काही उमेदवार आहे यांनी कलमांसहित व्यवस्थितरित्या छोटे छोटे कायदे आहेत व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या शिफ्टला याचा नक्कीच बेनिफिट होणार आहे. ठीक आहे, थांबूया आपण. धन्यवाद.